नागपुर पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 3 ने ऑनलाइन लॉटरी के अवैध कारोबार पर बड़ी कार्रवाई करते हुए शांति नगर लालगंज चौक क्षेत्र में 2 स्थानों पर छापेमारी की। गुप्त सूचना के आधार पर की गई इस कार्रवाई में लालगंज चौक से आरोपी दीपक आनंदराव पराते उम्र 32 को गिरफ्तार किया गया, जिसके पास से 2 कंप्यूटर, 4 गेमिंग मशीनें और अन्य सामग्री सहित करीब 2 लाख रुपए का सामान जब्त किया गया। वहीं दूसरी कार्रवाई में सचिन राहंगडाले उम्र 21 और अनिकेत वकालकर उम्र 21 नामक 2 आरोपियों को पकड़ा गया, जिनके पास से 4 कंप्यूटर, 7 गेमिंग मशीनें और अन्य उपकरण सहित करीब 2,93,000 रुपए का मुद्देमाल बरामद हुआ। पुलिस के अनुसार आरोपी अन्य लोगों के लिए अवैध ऑनलाइन लॉटरी संचालन का काम कर रहे थे। यह कार्रवाई पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल व वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच यूनिट 3 की 2 टीमों ने संयुक्त रूप से की। मामले में आगे की जांच जारी है। आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शांतीनगर या ठिकाणी लालगंज चौक परिसरात 2 ठिकाणी ऑनलाईन लॉटरीचं काम सुरू आहे। त्यावरून आम्ही ही माहिती वरिष्ठांना दिली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 टीम तयार केले। माझी म्हणजे आणि काटोके साहेबांची 2 टीमने 2 ठिकाणी कारवाई केली आणि त्यामध्ये त्या ठिकाणी लालगंज चौकातल्या एक आरोपी मिळून आला। त्याचं नाव आहे दीपक आनंदराव पराते आणि त्याच्या ताब्यातून आपल्याला 2 कॉम्प्युटर, 4 गेमिंग मशीन आणि इतर साहित्य असा 2 लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। आणि दुसऱ्या ठिकाणी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 2 आरोपी मिळून आले। त्यामध्ये सचिन राहंगडले आणि अनिकेत वकालकर। त्या ठिकाणी आपल्याला 4 कॉम्प्युटर, 7 गेमिंग मशीन आणि इतर साहित्य असा 2,93,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। तर या कारवाईमध्ये कोण कोण होते आणि जे आरोपी अटक आहे यांच्यामध्ये काही पार्श्वभूमी रिकॉर्ड समोर आला आहे का? या कारवाईमध्ये युनिट 3 चे दोन्ही पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हजर होते। सर्वांनी मिळून कारवाई केलेली आहे। ही कारवाई माननीय सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जॉईंट सीपी सर, ऍडिशनल क्राईम सर, तसेच डीसीपी क्राईम सर, एसीडी क्राईम सर आणि माननीय उपपोलीस सर मोहनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पथकाने केलेली आहे। तर हा जे आरोपी मिळाला त्यांनी स्वतःचा होता की कुणाच्या याच्यासाठी काम करायचे आणि काही पार्श्वभूमी रिकॉर्ड समोर आला? त्यामधील जे सुरुवातीचा आहे तो बाबाबाई साठी काम करत होता असं सांगितलं आहे आणि दुसरं जे आहे ते सागर धनंजोडे याच्यासाठी काम करत होते अशी माहिती मिळालेली आहे।